काय वाटलं त्यावेळेला? मन संपूर्णपणे ब्लँक होतं, स्तंभित झालो होतो. ते दोन्ही नेत्रांमध्ये ते दृश्य साठवणं फार कठीण होतं, कारण ते पाहिल्यानंतर दोन्ही डोळ्यातून फक्त अश्रुधारा वाहत होत्या. आणि निमिष मात्र ते दिसणारं ते रूप एवढं सुंदर आणि गोजीरवाणं होतं, मी स्वतःला सावरूही शकलो नाही. मी फक्त स्तंभित होऊन त्या ठिकाणी कित्येक क्षण बसून राहिलो होतो. आणि जेव्हा भानावर आलो, ते संपूर्ण गुरुशिखराचा शिखर हे सुगंधाच्या लहरींनी न्हावून निघालं होतं. मला आठवतंय काका, 2000 मला वाटतं 12 साली हां आपली भेट होणार होती हां हां आणि मी तुम्हाला कधीच बघितलेलं नव्हतं. तुम्ही संध्याकाळी येणार होतात आणि दुपारी मला अशी छोटीशी झोप लागली आणि मी उठले तर प्रचंड सुगंध, म्हणजे हजारो बाटल्या परफ्यूमच्या कुणीतरी उघडल्यात असं वाटावं. त्यावेळेला लक्षात नाही आलं, पण आता तुम्ही सांगताय तेव्हा लक्षात आलं की तो दत्तगुरू त्या सुगंधाच्या रूपाने जणू काही मला प्रचिती देत होते, नाही का? खरं आहे ते. बऱ्याच जणांना वायुरूपाने ते देतात, सुगंध रूपाने. काही वेळेला मग आपल्याला ती जाणीव होते, हलकी हवेची झुळूक आजूबाजूला आपल्याला स्पर्शून जाते. एक वेगळा आनंद त्या ठिकाणी मिळतो, वेगळी उत्तेजना मिळते. हे त्यांची सिम्पटम्स आहेत, पण ते पिकअप करता आले पाहिजे. त्याच्यासाठी साधनासुद्धा आवश्यक असते. आणि सातत्याने पूर्ण दृढतेने जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी राहता, त्यांना दुसरं काहीच आवश्यक नसतं. त्यांना फक्त शरणागत भाव पाहिजे असतो. आणि ज्या क्षणी शरणागत भाव मिळतो ते तुम्हाला जवळ करतात. काका, दत्त महाराजांनी तुम्हाला जे दर्शन दिलं त्यावेळेला तुमच्या शरीराची आणि मनाची अवस्था काही वेगळीच झाली असेल ना? वेगळीच. म्हणजे न भूतो न भविष्यती, आणि संपूर्ण जीवनाचं सार्थक झाल्याचा भास झाला. तिकडे काही मागावं, कारण प्रसंग भरपूर होते, आपत्त्या भरपूर होते, सर्व संकटातून जात होतो, पण काही मागण्याची इच्छा झाली नाही. आणि एवढं सुंदर रूप होतं की तिकडे फक्त आपण नतमस्तक होऊ शकतो. शरणागत भाव पाहिजे तिकडे, आणि तोच मी त्या ठिकाणी ठेवला होता. तिकडे महाराजांना मला वाटतं वंदन करायला बरेच देवदेवता येतात ना? येतात बरेचशा देवदेवतांचं त्या ठिकाणी दर्शनही झाले, वेगवेगळ्या रूपामध्ये येतात. आणि काही वेळेला स्वापदांच्या रूपात सुद्धा ते त्या ठिकाणी आलेले आहेत. कारण त्या ठिकाणी अमृतगिरी बापूंसारखे एक जाज्वल्य सिद्धयोगी होऊन गेले, महंत होते ते दत्तधुनी आश्रमामध्ये. आणि एक सेवक त्या वरती कोणाला जाऊ देत नव्हते, आणि एक सेवक नवीनच होता आणि नजर त्यांना न हे करता नजर चुकून वरती गेला, आणि त्याला वाटलं आपण काय आहे ते बघूया. आणि त्या सेवक तिकडे गेल्यानंतर दुसऱ्या बाजूनी संपूर्ण कातळ आहे, त्या कातळ चढून एक दिपड्या वाघ वरून येताना त्यांनी पाहिल्याबरोबर त्यांनी जी धूम ठोकली खाली दत्तधुनी आश्रमामध्ये. आणि हे खो खो हसत होते, कारण ते अंतर्ज्ञानी होते, सिद्धयोगी होते अमृतगिरी महाराज. तर त्यांनी पाहिल्यावर म्हणे, मुढा तू इधर भाग के आया, वो तुम्हें मालूम है कौन है ते प्रत्यक्ष म्हणे गोरक्षनाथ त्या ठिकाणी महाराजांच्या दर्शनाला आले होते. या कातळावरून कोण म्हणे वाघ वगैरे चढून येऊ शकेल का, एवढं तुझ्या डोक्यात प्रकाश पडला नाही का? अशा पद्धतीचे त्यांचा संवाद मी ऐकलेला आहे, कर्णोपकरणी आहे, पण मी हे ऐकलेलं आहे त्या ठिकाणी. म्हणजे त्या ठिकाणी कित्येक देवदेवतासुद्धा त्या ठिकाणी याला येतात महाराजांच्या दर्शनासाठी, कारण ते प्रमुख हेडक्वार्टर आहे. कारण जी गिरनार पर्वत जेवढा उंच आहे त्याच्यापेक्षा 2 पट तो खाली भूगर्भामध्ये दडलेला आहे. आणि आजही कित्येक साधू संन्यासी त्या ठिकाणी साधना करतात, तपश्चर्या करतात, आणि आपल्या तपश्चर्याचं फळ हे विश्वकल्याणासाठी दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार समर्पित करतात. असं ते स्थान आहे. त्यांची वयोमर्यादा ऐकून सुद्धा आपण अपकून जाऊ. 500, 1000, 1500 वर्ष आयुष्य असलेले साधू संन्यासी आजही तिकडे साधना करतात. हे एक वेगळं स्थान आहे. आणि दत्तप्रभूंनी स्वतः त्या ठिकाणी 12,000 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. नाथांनाही त्यांनी त्या ठिकाणी तपश्चर्याचा बसवलेलं आहे. इकडे राजा भर्तृहरी, राजा गोपीचंद ह्या चिरंजीवी सिद्धयोगांनाही त्यांनी त्या ठिकाणी हे ध्यानासाठी बसवलेलं होतं, साधनेसाठी. तीसुद्धा गुंफा त्या ठिकाणी आहे. अत्यंत जाज्वल्य स्थान आहे. आणि प्रत्येक पायरीगणिक चैतन्य लहर म्हणजे काय याची अनुभूती घ्यायची असेल तर गिरनारशिवाय पर्याय नाही.
प्रत्येक पायरीगणिक तुम्हाला चैतन्य लहरीची जाणीव होते. आपल्याला वाटेल फक्त गुरुशिखरावर दत्तप्रभू आहेत, तर तसंही नाही. एखादी वृद्ध स्त्री आली, 4-5 पायऱ्या चढून गेली आणि तिला चढवत नसेल, तिने तिथे नतमस्तक होते, पण त्या पायरीवर सुद्धा दत्तप्रभू असतात. त्यांचं ब्लेसिंग तिकडेही मिळतं तुम्हाला. असं नाही की 10,000 पायऱ्या चढून गेल्यावरच. फक्त तुमची मनोवृत्ती पाहिजे, तो समर्पित भाव पाहिजे. ज्या क्षणी हा समर्पित भाव येतो, महाराज चराचरात व्यापलेले आहेत, याची अनुभूती तिकडे येते. तुम्ही आता इतक्या वेळा परिक्रमा केली आहे, तर आणखीन असे कोणते अनुभव आले, म्हणजे ज्याला आपण चमत्कार म्हणू किंवा दत्तगुरूंचा कृपाशीर्वाद म्हणूया? आता 64 योगिनींचा एक चांगला अनुभव झाला. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने मी तिकडे गुरुशिखरावर बसलो होतो आणि त्यावेळेला रात्रभर साधना करण्याच्या दृष्टीनेच मी बसायचो. गुरुशिखरावर बसलेलं असताना दूरवरून बांगड्यांची किणकिण, आजूबाजूला कुजबुजण्याचा आवाज, पायातील पैंजणींचा आवाज जवळ येऊ लागला. तो आवाज जवळ येऊ लागला. मला वाटलं खालून कुठून तरी जुनागडमधल्या काही रहिवासी स्त्रिया येत असतील. मी चरण पादुकांच्या समोर ठाण बांधून बसलेलो आहे आणि म्हटलं चला त्या येतील, आपलं आपण काम करावं. माझी साधना चालू होती. थोड्याच वेळात आलेल्या सर्व स्त्रिया माझ्या आजूबाजूला येऊन दाटीवाटीने उभ्या राहिल्या. त्या सर्वांनी भरजरी वस्त्र परिधान केलेली होती आणि प्रत्येकीच्या हातामध्ये पूजेचं साहित्य होतं आणि त्या सर्वजणी अद्वितीय सौंदर्यवती होत्या. पण त्या सौंदर्याला पावित्र्यतेची, शालीनतेची झालर होती. त्यामुळे तुमची नजर त्या आईच्या चेहऱ्यावरून त्यांच्या चरणावर झुकत होती. एवढं पावित्र्यतेचं प्रखर तेच त्यांच्या नजरेमध्ये अधोरेखित झालेलं होतं. त्यांच्यापैकी एका स्त्रीने मला कुणाने सांगितलं, सध्या ज्या ठिकाणी पुजारी बसतात त्या बाजूला बसणार का? तेव्हा मी जाऊन बाजूला बसलो. मी जसा बाजूला बसलो, त्या सर्व स्त्रियांनी एकामागोमाग एक येऊन तिकडे महाराजांची पाद्यपूजा करायला सुरुवात केली. ते बोलत असलेले मंत्र, स्तोत्र, गायन मला काही समजत नव्हते, पण संस्कृत मात्र खचितच नव्हते. जेव्हा त्यांची पूजा संपन्न झाली, तेव्हा त्यांनी महाराजांना नृत्य गायन करीत प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली आणि तो दैवी आविष्कार पाहता पाहता मी स्वतः मंत्रमुग्ध होऊन गेलो. वेळ काळ कशाचंही भान राहिलं नाही. आणि जेव्हा त्यांच्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्या, तेव्हा त्यांनी महाराजांना वंदन करून परतायला सुरुवात केली. एका स्त्रीने माझ्या हातावर एक फळ दिलं. त्या फळाला अवीट अशी गोडी होती आणि शेवटची स्त्री वंदन करून निघाली. त्यावेळेला मी विचार केला, आपल्या चरण पादुकांच्या समोरचं आपलं आसन ग्रहण करावं म्हणून उठून उभा राहिलो. मनामध्ये कुतूहल दाटून आलं होतं की आपण त्यांना विचारलंही नाही की आपण आलात तरी कुठून. आणि कुतूहलापोटी मी पायऱ्यांजवळ जाऊन डोकावू लागलो आणि त्या निर्मनुष्य पायऱ्या माझ्याकडे बघून वाकुल्या दाखवत होत्या. चिटपाखरू त्या पायऱ्यांवर दिसत नव्हतं. मनामध्ये धस्स आलं. म्हटलं हे काय गौडबंगाल चाललंय. नंतर विचार केला, आपण आपल्या साधनेकडे लक्ष द्यावं. मी येऊन चरण पादुकांसमोर बसलो आणि माझ्या पायाखालची वाळू सरकली होती. कारण मी आत्ता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला प्रदक्षिणा घालायची झाली तर डाव्या बाजूनी दगडांचा कडेकपऱ्यांचा आधार घेत 4-4.5 फूट खाली उतरायचं, दगडातूनच अर्धवर्तुळाकार फिरायचं आणि पुढे 4-4.5 फूट वरती चढून पुन्हा आपली प्रदक्षिणा पूर्ण करायची. पण या सर्व स्त्रियांनी एकामागोमाग एक सरळ रेषेमध्ये प्रदक्षिणा पूर्ण केलेल्या होत्या आणि या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून 64 योगिनी होत्या. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.